येस. आता एक नेक्स्ट कन्सेप्ट आपला बघूया इथे प्रिझमचा. आता प्रिझममध्ये बघा इथे काय मी बोलतो, दिस इज कन्सिडर ॲज अ प्रिझम. आता बघा इथे प्रिझममध्ये कसं असतं, सपोज मल्टिपल रेज, सपोज एक सिंगल व्हाईट रे सपोज तुम्हाला इन्सिडेन्स केली, सिंगल व्हाईट रे कन्वर्ट होके मल्टिपल कलर्समध्ये इथे कन्वर्ट होते, ठीक आहे, आणि एक पुन्हा एकदा इमर्ज होऊन जाते. ही प्रॉपर्टी आहे आपली प्रिझमची. आता बेसिक फॉर्म्युला जे ते तुमच्यासमोर लिहिलेले आहेत ते मी वाचून दाखवतो तुमच्यासमोर. प्रिझम अँगल म्हणजे हा अँगल, हा अँगलचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला नेहमी लक्षात ठेवा, ए इज इक्वल टू R1 प्लस R2 म्हणजे फर्स्ट रिफ्रॅक्शन प्लस सेकंड रिफ्लॅक्शन. सो इज इक्वल टू ए इज इक्वल टू R1 प्लस R2. अँगल ऑफ डेविएशन काय फॉर्म्युला अँगल ऑफ डेविएशनचा, डेल्टा इज इक्वल टू I मायनस R. द रिलेशनशिप बिटवीन I, E, A अँड डेल्टा सगळ्यांना माहिती आहे, I, E, A अँड डेल्टा फॉर द प्रिझम. त्याचा काय फॉर्म्युला रिलेशन आहे, I प्लस E इज इक्वल टू A प्लस डेल्टा. ओके. For the minimum deviation, I should be incidence angle should be equal to emerging angle. परत बोलण्याचा प्रयत्न करतो. For the minimum deviation, I should be is equal to emerging angle. So I is equal to A plus delta m divided by 2. So angle of minimum deviation for the prism, minimum deviation चा फॉर्म्युला काय आहे ना, delta m is equal to A into mu minus 1. The mean deviation delta is equal to delta 1 plus delta 2 upon 2. The refractive index of the material हा सर्वात important formula आहे for the need purpose. परतदा बोलतो, refractive index of the prism is equal to sin of A plus delta m upon 2 upon sin of A by 2. And for the thin prism mu is equal to 1 plus delta upon A. प्रिझमचा इम्पॉर्टन्स काय असतो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे डायग्राम दिसते सगळ्यांना. प्रिझम काम काय करतं, इन्सिडन्स रे इन्सिडन्स होते प्रिझमवर, इट डेव्हलप इन टू मल्टिपल कलर्स अँड अगेन इट विल इमर्ज. तर हे आपलं मेन रोल आहे फॉर द प्रिझम पर्पज. प्लीज ह्यामध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला तर दाखवले तुमच्यासमोर, ह्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे तुमच्यासमोर लिहिलं इथे काय क्वेश्चन आहे बघा, अ रे ऑफ लाईट पासेस थ्रू अँड इक्विलॅटरल ग्लास प्रिझम. इक्विलॅटरल म्हणजे काय, ह्या सगळ्यांचा अँगल काय बाळांनो सेम, आणि आपला हा जो अँगल असतो त्याला आपण काय रिप्रेझेंट करतो ए ने. सच दॅट द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ इमर्जन्स. इथे काय दिलं बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स अँड ईच ऑफ दिस अँगल्स इज इक्वल टू द 3/4 ऑफ अँगल ऑफ प्रिझम. परत सांगतो 3/4 ऑफ अँगल ऑफ प्रिझम हे दिलं इथे. आता मला सांगा इथे जर सगळ्यांना काय दिलं, इकडे आपल्याला फाइंड काय करायचं, फाइंड द अँगल ऑफ डेविएशन. आपल्याला काय फाइंड करायचं बाळांनो, अँगल ऑफ डेविएशन डेल्टा. आता जर आपण सॉल्व करायचा इथे प्रयत्न केला, मी परत एकदा क्वेश्चन इथे वाचून दाखवतो बघा. क्वेश्चन इथे वाचून दाखवतो, अ रे ऑफ लाईट पासेस थ्रू द इक्विलॅटरल ग्लास प्रिझम सच दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू दॅट ऑफ अँगल ऑफ इमर्जन्स. इथे लिहिलं I इज इक्वल टू E अँड बोथ आर इक्वल टू 3/4 ऑफ एरिया. आता मला एक सांगा, अँगल ऑफ डेविएशन काय फॉर्म्युला आहे बाळांनो, अँगल ऑफ डेविएशन काय फॉर्म्युला असतो अँगल ऑफ डेविएशनचा, I प्लस E मायनस A इज इक्वल टू 0. हा आपला अँगल ऑफ डेविएशनचा फॉर्म्युला आहे. आता मला एक सांगा, इथे I इज इक्वल टू E दिला आहे, सो डेल्टा इज इक्वल टू कॅन से I प्लस I मायनस A. इथपर्यंत असं लिहिलं तर चालेल का मला सांगा. आता कॅन आय से दॅट 2I मायनस A, डेल्टा इज इक्वल टू काय येणार इथे 2I मायनस A. आता मला एक सांगा, इथे I ची व्हॅल्यू काय दिली इथे 3/4 दे. सो डेल्टा इज इक्वल टू 2 इंटू 3/4A मायनस A. सो कॅन आय से 3/2A मायनस A. सो कॅन आय से इमर्जन्स, अँगल ऑफ इमर्जन्स विल बी काय येणार इथे डेल्टा इज इक्वल टू काय येणार बाळांनो A/2. सो दिस इज युअर अँगल ऑफ डेविएशन. मी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो बघा. क्वेश्चन इथे काय, अ रे ऑफ लाईट पासेस थ्रू द अँड इक्विलॅटरल ग्लास प्रिझम such that angle of incidence is equal to the angle of emergence. Each of this angle is equal to 3/4 of the angle of prism. So find the angle of deviation. आता इथे लिहिलंय काय दिलंय, angle of incidence. परत बोलतो angle of incidence is equal to angle of emergence. So can I say that I is equal to E is equal to 3/4A. So can I say delta इथे फाइंड करायला सांगितलं. डेल्टाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय, डेल्टा इज इक्वल टू I प्लस E मायनस A. सो इथे बघा I आणि E ची दोघांची व्हॅल्यू सेम आहे.
सो डेल्टा इज इक्वल टू आय प्लस आय मायनस ए. सो डेल्टा इज इक्वल टू 2i मायनस ए. आता आयची व्हॅल्यू पुट करूया. डेल्टा इज इक्वल टू 2 इंटू 3/4 इंटू ए मायनस ए. सो इथे काय ना 3/2a मायनस ए. सो 3/2a मायनस एचा आन्सर काय ना बाळांनो a/2. आता जर एची अँगल होतं विचारलं आपलं काय येणार इथे बघा मला सांगा इथे एची व्हॅल्यू. ओके सो डेल्टा इज इक्वल टू काय येणार इथे a/2. आता हे डेल्टा इज इक्वल टू a/2 मिळालं आपल्याला. आता मला एक सांगा हा प्रिझम जो आहे कोणता आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तर इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये एची अँगल काय येणार इथे 60 डिग्री. तर ही एची व्हॅल्यू याच्यात पुट करूया. तर मला सांगा काय येणार डेल्टा इज इक्वल टू 60/2. सो कॅन आय से डेल्टा इज इक्वल टू 30 डिग्री. So this is nothing but your final answer. Delta is equal to 30 degree. Okay. Next question बघा इथे. A glass prism has a refracting angle of 60 degree. म्हणजे याचा अँगल कितना दिला आहे एचा अँगल किती दिला इथे 60 डिग्री दिला इथे. The minimum deviation of ray of light passing through is delta m is equal to किती दिला इथे 30 डिग्री. So आता इथे y विचारलं आहे व्हॉट विल द मिनिमम डेविएशन इफ द अँगल ऑफ प्रिझम इज 50 डिग्री. आपल्याला म्यूचा फॉर्म्युला इथे लिहिला आहे. आपल्याला काय दिला होता स्टार्टिंगला बघा साइन ऑफ a प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय साइन ऑफ a/2. तर मला एक सांगा इथे काय येणार बाळांनो मला सांगा साइन कॅन आय से एची व्हॅल्यू काय येणार 60 प्लस 30/2 डिवायडेड बाय साइन 60/2. So what is value of 60 plus 30? 90. 90/2 is 45. So can I say that sin 45 upon sin 30? ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली म्यूची. So what is value of sin 45? 1/√2 divided by 1/2. तर आपल्याला आन्सर काय मिळणार इथं √2. आता इथे क्वेश्चन काय विचारलंय व्हॉट विल द मिनिमम डेविएशन इफ द अँगल ऑफ प्रिझम इज 50 डिग्री. म्हणजे आता इथे एची व्हॅल्यू आपल्याला किती द्यायची 50. सो कॅन आय से आपला फॉर्म्युला काय म्यू इज इक्वल टू साइन ऑफ a प्लस डेल्टा m अपॉन 2 डिवायडेड बाय साइन a/2. सो मला सांगा √2 इज इक्वल टू साइन 50 प्लस डेल्टा m डिवायडेड बाय 2 अपॉन साइन 50/2. आता हे समजा असं सॉल्व करूया आपण. आता √2 इज इक्वल टू साइन 50 प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवायडेड बाय साइन 25. सो √2 इंटू साइन 25 इज इक्वल टू साइन 50 प्लस डेल्टा एम अपॉन 2. इथपर्यंत आलो. आता आपलं लॉग टेबलने आपण फाइंड करूया लॉग 25 याचं काय सॉल्व केल्यानंतर काय येणार इथं मला सांगा कॅन आय से दॅट 50 प्लस डेल्टा एम अपॉन 2 इज इक्वल टू काय नाही तर 36 डिग्री 42 मिनिट्स. हे आपण सॉल्व केल्यानंतर काय मिळणार आणि डेल्टा एम हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय 23 डिग्री 24 मिनिट्स. हे आपण लॉग टेबलने आपण सॉल्व करून आपल्याला हे मिळणार. तर आपण हे बघा सॉल्व कसं केलं इथे क्वेश्चन काय होता अ ग्लास प्रिझम हॅज अ रिफ्रॅक्टिव्ह अँगल ऑफ 60 डिग्री. द मिनिमम डेविएशन ऑफ अ रे ऑफ लाईट पासिंग थ्रू द प्रिझम इज 30 डिग्री. What will be the minimum deviation if the angle of prism is 50 degree? A is equal to काय दिलं आहे 60 डिग्री. डेल्टा एम इज इक्वल टू काय दिलं आहे 30 डिग्री. सो आपला म्यूचा फॉर्म्युला काय साइन ऑफ a प्लस डेल्टा एम अपॉन 2 डिवाइड बाय साइन ऑफ a/2. सो साइन ऑफ 60 प्लस 30/2 डिवाइड बाय साइन 60/2. सो कॅन आय से दॅट साइन 45 अपॉन साइन 30. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 45? 1/√2 अपॉन 1/2. सो आन्सर विल बी √2. आता त्यांनी विचारलं जर अँगल ऑफ आपला एची व्हॅल्यू 50 दिली आहे तर आपण सॉल्व करूया इथे. तर इथे काय आलं √2 इज इक्वल टू साइन 50 प्लस डेल्टा एम अपॉन 2 अपॉन साइन 50/2. तर आपण सॉल्व केल्यानंतर इथे काय मिळणार डेल्टा एम इज इक्वल टू 20 डिग्री 24 मिनिट्स. दॅट्स ऑल ऑफ युअर सम्स.